आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सादर नमस्कार. आपल्याला कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्रातील सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतो आहे, ज्यांना ज्यांना याची जाणीव झालेली आहे ते लोक बोलत आहेत. कृपया जे आपण महिला दिनाच्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये HPV लसीकरण सुरू करणार आहात ते सुरू करू नका. कारण ते सुरू करायला का नको आहे हे तुम्हाला ठाऊक असेल, नसेल तर कृपया माहीत करून घ्या. डॉक्टर असलेले विश्वरूप रॉय चौधरी असतील, देवेंद्र बल्लारा असतील, एवढेच नाही तर आपले खासदार असलेले बस्तरचे बिहारमधील सुधाकर सिंग यांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र असेल ते कृपया आपल्या डोळ्याखालून घाला, वाचा आणि समजावून घ्या. कारण काय आहे, लेकी बाळी ज्या आहेत महाराष्ट्रातल्या असो देशातल्या असो या जगल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. कारण ते HPV लसीकरण एवढं धोकादायक आहे की याचा प्रयोग याच्या आधी आपल्या देशामध्ये हा केला गेला. काही मुलींचा मृत्यू झाला आणि ज्यांनी ज्यांनी ते घेतलं लसीकरण त्या वांझ झालेल्या आहेत, त्यांना लेकरं बाळं होत नाहीत, होणार नाहीत. आणि मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये हे चालू आहे, जबरदस्तीनं चालू आहे आणि ते आपण महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा घाट घातलेला आहे. याची आम्हाला जाणीव होते आहे. EVM हॅकिंग करून सरकार दरवेळेस आलेलं आहे. विरोधी पक्ष नेताही तयार व्हायला नको आहे याची तुम्ही खबरदारी घेतलेली आहे. तरीही मी त्यांनाही विनंती करतो आहे, उद्धव ठाकरे साहेबांना असेल, विजय वडेट्टीवार साहेब असतील, नाना पटोले साहेब असतील, रोहित पवार साहेब असतील, या सगळ्यांना विनंती आहे की ठणकावून बोला आणि सांगा. कारण माझा आवाज फार कमी हो, पण हे सांगणं महत्त्वाचं आहे. काय आहे, तुम्हाला पुरावा पाहिजे का, तर पुरावा तुम्हाला देतो फडणवीस साहेब. सुधाकर सिंह, संसद सदस्य लोकसभा बक्सर बिहार, इन्होंने जो है खत लिखा है नरेंद्र मोदी को, हिंदी में है, मैं पढ़ रहा हूँ. आप देखो क्या लिखा है यहाँ पे, और यही खत मैं आपको पढ़ाकर बताता हूँ. फडणवीस साहेब, कृपया वेळ काढा आणि मी जे बोलतोय ना हे समजावून घ्या. तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून कोणी सांगतायत, पण ते तुम्हाला समजावून घ्यायचं नाही आहे. बघूया तुम्ही समजावून घेतायत का. काय फार मानवतावादी आहे मी, सगळ्यांचं भलं जे आहे ते व्हावंसं वाटतं मला. तिथं तुम्ही बसलेला आहात म्हणून चुकीचं होतं आहे याची या गोष्टीला तुमची मुख संमती आहे म्हणून आरोग्यमंत्री तशी घोषणा करतायत का सोशल मीडियाच्या मार्फत तुम्ही बघत नाही आहेत. ह्या सुधाकर सिंह जे आहेत यांचं पत्र जे आहे ते मी वाचतो आहे, ते हिंदीमध्ये आहे, पण हिंदी कळते आपल्या सगळ्यांना. माननीय प्रधानमंत्री जी, भारत सरकार नई दिल्ली HPV वैक्सीन सर्विक्स कैंसर का बचाव नहीं बल्कि महिलाओं का अघोषित बंध्याकरण अभियान है. आप देश के सभी लोग अच्छी तरह से जानते हैं कि गर्भाशय ग्रीवा कैंसर सर्विक्स यह भारत के भीतर चुनौती के रूप में नहीं रहा है. लसीकरण की आवश्यकता नहीं है. इसका मुख्य कारण यह है कि भारतीय और पश्चिमी संस्कृति में ज़मीन आसमान का फ़र्क है. जहाँ पश्चिमी सभ्यता में शारीरिक संबंध बनाने में स्वच्छंद नीति है, जो कि आधुनिकता और व्यक्तिगत स्वतंत्रता की आड़ में कभी कभी व्यभिचार की सीमा को भी पार कर जाती है, जिसके चलते वहाँ की अवयस्क बच्चियाँ भी असुरक्षित शारीरिक संबंध बनाती हैं पश्चिमी देशों में, जिसका दुष्परिणाम यह होता है कि गर्भाशय ग्रीवा कैंसर सर्विक्स जैसी कई तरह की घातक बीमारियां घर कर जाती हैं. वहाँ पे आवश्यकता होगी तो वहाँ हो सकती है, हमारे देश में नहीं. इस तरह के रोग से निपटने के लिए बिल गेट्स द्वारा समर्थित वैक्सीन निर्माण की कवायद के तहत भारत जैसे विकासशील देशों की गरीब बच्चों पर 14 वर्ष से पूर्व HPV वैक्सीन का ट्रायल किया गया था, जिसके चलते कई बच्चियों की मौत के साथ बांझपन की व्यापक शिकायतें प्राप्त हुई. राज्यसभा की स्वास्थ्य मामलों की स्थायी समिति ने ब्रजेश पाठक के नेतृत्व वाली समिति की 3 वर्ष के कठोर परिश्रम से तैयार
72 रिपोर्ट में गेट्स फाउंडेशन, पाथ और भारत सरकार सहित आंध्र प्रदेश तथा गुजरात सरकार की विफलताओं और मिलीभगत को उजागर किया था। रिपोर्ट में सरकार के विभिन्न मंत्रालयों और संबंधित संस्थाओं की कड़ी आलोचना की गई थी। साथ ही पूरे वैक्सीन ट्रायल को बंद करने और स्वतंत्र जांच के लिए भी निर्देश दिए गए थे। थोडक्यात काय, हे लसीकरण किती धोकादायक आहे हे सांगितलेलं आहे, हे व्हायला नको आहे। आणखी काय सांगितलं, याच्या आधी पण हा प्रयोग केला गेला, त्याच्यावर पुन्हा सर्व तज्ज्ञांनी सगळं सांगितलेलं आहे की व्हायला नको होतं, तरी पण ते केलं गेलं। त्याच्या आधी पण सजग केलं होतं, पण ते बळजबरीने चालू आहे। तशी बळजबरी आता मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सुरू आहे, आणखी कुठं मला ठाऊक नाही आहे, पण आपल्या महाराष्ट्रात सुरू होऊ लागला आहे फडणवीस साहेब। आणि मुख्यमंत्री तुम्ही आहात, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतिगामी मुख्यमंत्री म्हणून सांगतो आहे, कृपया समजावून घ्या। आपण आगे क्या लिखा है देखो फडणवीस साहब, लेकिन 13 वर्ष बीत जाने के बावजूद आज तक बिना स्वतंत्र जांच के HPV वैक्सीन को भारत के भीतर न केवल बेचने की अनुमति दी गई बल्कि इसे मुफ्त और अनिवार्य किया गया। कैसे देखते हैं फडणवीस, किसी को जबरदस्ती नहीं लगाएंगे वैक्सीन, केंद्र ने सुप्रीम कोर्ट में कहा मोदी सरकार ने, लेकिन ज़बरदस्ती की थी ना। वैक्सीन सर्टिफिकेट किसी उद्देश्य के लिए ज़रूरी नहीं है, तो भी कंपल्शन किया है इन्होंने। अजमेर से देशव्यापी HPV टीकाकरण अभियान की शुरुआत करेंगे PM नरेंद्र मोदी। तो ये गलत है सब, और रोकना लिखा है, देखेंगे यहाँ पे लिखा है कि इतना ही नहीं, स्वयं प्रधानमंत्री के नेतृत्व में ठीक वैसे ही जैसे कोविड वैक्सीन के दौरान प्रत्येक व्यक्ति तक वैक्सीनेशन कार्यक्रम शुरू किया जा रहा है। आप सभी को याद होगा कि कोविड वैक्सीन के बाद इंसानों पर पड़ने वाले नकारात्मक प्रभाव के खिलाफ सुप्रीम कोर्ट में सुनवाई के दौरान केंद्र सरकार ने कहा था कि यह वैक्सीन स्वैच्छिक था, जबकि कोविड काल के दौरान कोई व्यक्ति वैक्सीनेशन से न भागे, इसके लिए सरकार ने सभी वैध और अवैध उपाय किए। यहाँ तक कि रेलवे, हवाई जहाज एवं सार्वजनिक स्थलों पर उन्हीं व्यक्तियों को प्रवेश या यात्रा की अनुमति थी जिन्होंने वैक्सीनेशन कराया था, अन्यथा लोगों को अपने घरों के भीतर ही रहने के लिए बाध्य किया गया था। लॉकडाउन था, जब स्कूल में ज्वाइन होना था, हमें सभी को आप जो है कंपल्शन किया था। हाँ, और उसका परिणाम हम भुगत रहे हैं। कई तरह की बीमारियां हैं। जिन्होंने वैक्सीनेशन कोरोना का लिया है, आप डरो मत, कृपया व्यायाम करो, व्यायाम करा सर्वजण, शाकाहार घ्या, ताजा आहार घ्या, आरोग्याची काळजी घ्या। आणि आपले बरेच नातेवाईक, ओळखीचे लोक आपले हार्ट अटॅकनं, कुणी ब्रेन ह्युमरेजनं, वेगवेगळे वातविकार यांनी गेलेले आहेत। काही जण आहेत ते सध्या सगळ्या त्याचे हाल आणि त्रास सगळेजण ते भोगतायत। कित्येकांची मृत्यू ती लस घेतल्यामुळं झालेले आहेत। आणि कोरोनाच्या काळात तर काय काय घडलं आहे तो सविस्तर विषय आहे। सध्या आपण बघूया काय करायचं ते। आपल्याला HPV लसीकरण जे आहे, म्हणजे पुढचं जे आपलं येणारं जे मरण आहे आपल्या लेकीबाळींचं, ते टाळायचं आहे आपल्याला, कारण ते तर लहान आहेत। मग त्यांना 14-15 वर्षाच्या ज्या मुलींना हे जर दिलं लसीकरण, तर त्यांना लेकरं बाळं होणार नाही आहेत, त्या निपुत्रिक होतील, त्यांना संतान होणार नाही आहेत, आणि प्रतिकार क्षमता कमी होऊन हळूहळू काय होतं मी वेगळं सांगायला नको आहे। पुढे काय सांगितलं बघा फडणवीस साहेब, समिति की रिपोर्ट में स्पष्ट रूप से कहा गया है कि HPV वैक्सीन न केवल जानलेवा है बल्कि व्यापक रूप से बांझपन को भी बढ़ावा देता है। जहां आज भारत जनसांख्यिकी रूप से गिरावट जैसी समस्या से रूबरू है कि 2.1% की प्रतिवर्ष जनसंख्या वृद्धि दर की आदर्श स्थिति से नीचे जाकर 1.9% रह गया है, जो कभी 3% के करीब था। यदि HPV वैक्सीन को इसी तरह केंद्र सरकार सभी के लिए अनिवार्य बना देती है तो भारत संकट की ओर बढ़ जाएगा, जिसकी चिंता आम नागरिकों के साथ साथ सरकार में बैठे लोगों को भी करनी होगी। तुम्हाला आणखी पुरावे पाहिजेत का? काय जेवढं तुम्हाला पुरावे पाहिजे असतील ना, पुरावे घ्या।
काय चाललंय तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सुरू केलं ना हे, अजमेर मधून सुरू केलं नरेंद्र मोदींनी. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये देशव्यापी होणार आहे. आपल्याकडं परवा दिवशी होणार आहे. फडणवीस साहेब, HPV लसीकरण थांबवा ही विनंती आहे आणि जबरदस्ती करू नका. तुम्ही जबरदस्ती केली नाही म्हणून सांगितलं कोविडच्या काळात, पण जबरदस्ती केली होती. तशी जबरदस्ती आपण आत्ताही करत आहात. मुली कुठे गेल्या सांगा. सगळ्या नोंदी आहेत पोलीस स्टेशनला. कुठल्या कुठल्या तुम्हाला सांगितलं जाईल पुन्हा आणखीन. आणि काही नोंदी नाही आहेत, पण मुली गायब आहेत. गेल्या कुठं मग त्या? महाराष्ट्रामध्ये 2025मध्ये 37,000पेक्षा अधिक महिला आणि मुली या बेपत्ता आहेत. बिहारमध्ये एका वर्षामध्ये 23,000 मुलींचं, महिलांचं अपहरण झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2 सालामध्ये 1 लाखपेक्षा जास्त लापता, बेपत्ता आहे. आणि 6 वर्षामध्ये मध्य प्रदेशमध्ये 2,70,000 महिला आणि मुली लापता आहेत. दिल्लीमध्ये 15 दिवसामध्ये 800पेक्षा जास्त लोक गायब आहेत. आता कसं काय चालू आहे, कुठं चाललं आहे? तुम्ही विचारलं पाहिजे ना. हे तुम्ही BJPचे मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, की 15-16मध्ये मोदी शहा यांनी एअर इंडियाचं प्रायव्हेटायझेशन का केलं आणि टाटाला चालवायला का दिलं? तिथे कर्मचारी कोण आहेत? कुठे गेल्या मुली ह्या? पुढे कळेल तुम्हाला 2019मध्ये काय घडलं. मोदींना तो ताज भेटला का सत्तेचा? DNA की तस्करी, अमेरिकी फार्मा कंपनियों के पास पहुंचा राजस्थान के आदिवासियों का डाटा. 27 फेब्रुवारीची बातमी आहे. आणखी एक सांगतो महत्त्वाचा, जो संदर्भ सांगितला 19चा तुम्हाला. एप्स्टीन फाइल से खुला राज, मोदी ने अमेरिका व इजराइल की फंडिंग से 2019 में PM का पहना था ताज. तर फडणवीस साहेब 19मध्ये सत्ता ही कशी आली हे तुम्हाला कळलं असेल. तर मी तुम्हाला हे जे माहिती आहे ती सगळं सांगतो असं वाटायला. सगळं सांगितलं पाहिजे. जे तुम्हाला ठाऊक नसेल ते पण सांगितलं पाहिजे. की असा अचूक असा संघर्ष हा सुरू आहे. सत्य असत्याचा, न्याय अन्यायाचा, आणि सगळ्यांच्या तुमच्या आमच्या सुख आणि सुरक्षिततेचा. कृपया समजावून घ्या हे काय चाललं आहे. म्हणजे देशाच्या बाहेर मुली विकणं हे चालू आहे. मग का बरं? तुमच्याकडे एवढी मोठी फाईल दिली असताना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे 2024मध्ये 22 जुलैला तुमच्याच वाढदिवसा दिवशी दिली होती ना मी फाईल. कावं कार्यवाही झाली नाही त्याच्यावर फडणवीस साहेब? कारण EVM हॅकिंग व्हायला पाहिजे होतं. आणखी जे काय वाईट घडतंय ते व्हायला पाहिजे होतं. तुम्ही एवढंच केलं नाही. तुम्ही हस्तक्षेप केला, कार्यवाही हो दिली नाही, कळलं. आणि त्यामध्ये तुमच्या संदर्भातले जे लोक होते त्यांच्या विरुद्ध तो अर्ज होता हे तुम्हाला माहिती आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही काय केलं. आणखी फडणवीस साहेब, तुम्ही जानेवारीमध्येच 6 महिने आधी 2024ला तुम्ही पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम यांना तुम्ही 2 वर्ष एक्सटेन्शन दिलं. का वाढवून दिलं एक्सटेन्शन? तुम्ही त्यांना बहीण मानले म्हणून, फार सोयीच्या तुमच्या बहीण आहेत म्हणून. त्या जून 24च्या ऐवजी आता जून 26ला निवृत्त होत आहेत. आणि तुम्ही गृहमंत्री आहात. तुमच्या सोयीचं सगळं चालावं म्हणून सगळं चाललेलं आहे. तुम्ही त्या पदावर बसलेला आहात म्हणून तुम्हाला सगळं सांगतो आहे. हे BJPचे निर्दोष ज्यांचं नाव आहे, निर्दोष कासाना गाझियाबादमध्ये आहे, तिथं सेक्स रॅकेट चालवत असताना पकडल्या गेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 17 बच्चों की तस्करी में भाजपा महिला मोर्चे के प्रदेश सचिव गिरफ्तार. फडणवीस साहेब हे समजावून घ्या, वाचा सगळं. आणखी काय दिलं बघा. अमेरिका से तेल खरीदना मोदी के हित में है, पीयूष गोयल वाणिज्य मंत्री बोल रहे हैं. आणि ट्रम्प आपला देश आणि राज्य चालवतोय का? आणखी बघा हे फोटो काय आहेत ते. देशात जेव्हा काही घडतं, वाईट घडतं, तेव्हा विदेश दौरे कशासाठी यांना आठवतात बघा तुम्हीच. मोदी फाइल और एप्स्टीन फाइल है. एप्स्टीन फाइल सिर्फ कागज़ नहीं, इस सड़ी हुई दुनिया का वो आईना है जिसे देखकर रूह कांप जाए. व्यापार अब दूर नहीं साहेब. कुठल्या राज्यातून कुठल्या मुली कुठे गेल्या हे कळेल पुन्हा सर. फडणवीस साहेब सध्या जे आहेत त्यांना वाचवायची आहे. खूप गमावलं हो, खूप गमावलं. सगळ्यांनीच गमावलं. जे सत्तेमध्ये आहेत तुम्ही पण गमावलेलं आहे. आणि सामान्य लोकांनीसुद्धा इथं गमावलेलं आहे. सगळ्या जाती धर्मातील लोकांनी गमावलेलं आहे. याचं कारण तुम्ही यंत्रणेचे तुम्ही कठपुतली
बाहुले तुम्ही आहात. ते तुम्हाला बसवलं गेलेलं आहे. जे होत आहे ते फक्त बघत राहा किंवा मूक संमती द्या. नाही पहा मग तुमचं, म्हणून तुम्ही तिथं बसलेलं आहात, तुमचं पद जाईल वगैरे वगैरे काय आहे ते. मग तुम्ही सुजान, तुमच्या आई शिक्षिका आहेत. आम्हाला आनंद वाटतो की आई तुमच्या शिक्षिका आहेत. सुसंस्कृत घराण्यामध्ये तुमचा जन्म झालेला आहे. चांगल्या वातावरणात तुम्ही वाढलेले आहात. असे फडणवीस साहेब, तुम्हाला विद्यार्थी दशेपासून जवळपास ओळखतो. माझ्यापेक्षा 5-7 वर्षांपर्यंत मोठे असाल. पण मी जे बघतोय एवढं कलुषित, एवढं वाईट, ज्याला विशेषण कमी पडतील असं राजकारण हे सध्या सुरू आहे. काय काय आपण करत आलेला आहात आणि काय काय आहे, किती आणि कोणते कोणते गुन्हे केलेले आहेत. तुमच्या निरागस हास्यामध्ये सगळे गुन्हे लपवले जात नाहीत साहेब. हे लक्षामध्ये घ्या. आत्मचिंतन करा. खुद के गिरेबान में झाँक के देखो फडणवीस साहब. अभियान शुरू करू नका. अभियान HPV का जो है शुरू करने का नहीं है. यह विनती है. और आप महाराष्ट्र की तरफ से नरेंद्र मोदी इन्हें विनती करो, अमित शाह इन्हें विनती करो कि अभियान रोक दो, क्योंकि आप समझते हैं कि लोग कोरोना भूल गए. नहीं, लोग यहाँ पर रहता है. शोष कागद असतो ना, शोष कागद, टीप कागद म्हणतात त्याला, तेच राहतं सगळं. ते हे सगळं आता लोक वेगवेगळ्या तऱ्हेने व्यक्त होत आहेत आणि कशा तऱ्हेने लोक व्यक्त होतील सांगता येत नाहीत. का हो फडणवीस साहेब, BJPचा एकही नेता कसं काय कोरोनाच्या काळात गेला नाही? बिना मास्कचे तुमचे नेता, महिला नेता आम्ही बघितला, त्याचे फोटो आमच्याकडे आहेत. ICUमध्ये गेले आणि आणखी कुठे गेले, मध्ये ICUमध्ये गेले, दवाखान्यात गेले, रुग्णांना पाहायला, फेसबुकला दाखवायला पुन्हा येते. कसं काय त्यांना झालं नाही कोरोना? राजीव सातव कसं काय गेले? 4 वेळेस आदर्श संसद असलेले काँग्रेसचे होते. डोक्याच्या पलीकडल्या गोष्टी सगळ्या आमच्या सामान्यांच्या सगळ्याच्या आहेत. 2022ला तुम्ही पुन्हा सांगता की कोरोना होता आणि आहे, येऊ लागला आहे. आम्ही ओरड केली सगळ्यांनी, कोरोना गेला. HMPV तुम्ही आणलं मध्ये, गेला कोरोना, आम्ही ओरड केली की. आता सध्या लोक सोशल मीडियावर सध्या काय बघतायत? नवे जुने व्हिडिओ बघतायत बातम्यामध्ये, जे देशाबाहेर घडलेलं आहे. हे जर असं चालत राहिलं तर पुढं काय घडल हे डोक्यामध्ये घ्या कृपया. निसर्ग चक्र कसं आहे, सत्याचं चक्र कसं आहे, कोण कोणाचा कसा वापर करून कसं कसं काय होत आलेलं आहे. आपण सुज्ञ आहात. आपल्याला विनंती एवढी आहे, तुम्हाला राज्य सांभाळणं होत नसेल, तुम्हाला अशी वाताहत करायची असेल, कृपया तुम्ही बाजूला व्हा. आणखी बरेच गोष्टी आहेत त्यातून तुम्हाला बाजूला होण्यासाठीच्या. मी डोक्याला ताणच नको पुन्हा. असं काही करा तुम्ही, म्हणजे काय होईल, खूप चांगलं होईल. म्हणजे त्यातून बाजूला व्हा हेच मला सांगायचं आहे. आणि कृपया ते अभियान सुरू करू नका, कारण ते विष आहे HPV. आणि ते विष त्या मुलींना लेकरंबाळं होणार नाही आहेत. आणि त्या मुलींचा उपयोग पुन्हा काय होईल, देशामध्ये होऊ शकतो छुप्या पद्धतीनं, देशाबाहेर त्यांना विकल्या जाऊ शकतं. लेकरंबाळं झाले, सांसारिक झाली, त्यात गुरफटून राहील. ते नको ना व्हायला. आत्ताच बघितलं आपण आकडा फडणवीस साहेब, राज्यातील देशातील किती मुली देशाच्या बाहेर गायब झालेल्या आहेत. त्यांचं काय होत असेल तिकडं. आपल्यालाही लेकरं बाळं आहेत, आपलाही महाराष्ट्र आहे. काय गुन्हे केले लेकरांनी हो. गोरगरिबाची लेकरं, आदिवासींची लेकरं, आणखी कुणाकुणाची लेकरं, कळत नाही लोकांना. आणि असं मला भीती वाटते फडणवीस साहेब, तुम्ही कृपया आमच्या वतीने तुम्ही माहिती घ्या की लाडली बहिणा योजनेचं असं काही चालू आहे का तिकडं मध्य प्रदेशमध्ये? तिकडे गेलो तुम्ही त्यावेळेस, ती लाडली बहिणा योजना असं तिथं सांगतात का? लाडली बहिणा योजनेचा तुम्ही जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ते तुमचा SMS आला पाहिजे, तुम्ही ते HPVचं लसीकरण केलं आहे का? नाही, तर तुम्हाला जे आहे लाडली बहिणा योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. असं काही सुरू आहे का तिकडे? जबरदस्ती सुरू आहे. आणि काही लोक त्याविरुद्ध बोलत आहेत, विरोध करतात, हे पण चालू आहे. कृपया तुम्ही आमच्या वतीनं बोला, हे तुम्हाला सांगणं आहे. आपल्या महाराष्ट्रात सुरू करू नकाच तुम्ही, हे कळकळीची तुम्हाला विनंती आहे. निर्भय रहा, निश्चिंत रहा, नैतिकता वाढवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या काही मर्यादा आहेत, त्याच्या बाहेर तुम्ही येऊ शकत नाहीत. बाजूला व्हा आणि परवाचं जे आहे अभियान कायमचं बंद करा. इतर ठिकाणी जे चालू आहे ते आमच्या वतीने तुम्ही बोला, ही विनंती आहे.